शितले, आर्मीचे पेपर आत्ताच ठेवतो बरं का, परत जाताना गडबड नको व्हायला. तेव्हा नंतर परत इसराल तुम्ही. हो ठेवतो मॅडम. मी काय म्हणते, आपण दवाखान्यात जाऊन येऊया. दवाखान्यात? का? काय ताप बीप आला काय तुला? नाही, कशाला जायचं मग दवाखान्यात? अहो चला तर. हायला कमालच आहे, असंच झालं ते काय बाग आहे वे? चेष्टा सुचते वे तुम्हाला? बर काय होते? अहो मला कस तरी वाटतंय. कसं तरी वाटतंय? चला की हो. अगं जायला काय नाही, तू नीट वाटतेस म्हणून विचारलं तुला मी. इथं मला काय होतंय ते माझं मलाच माहित. बरं मला नाही वाटत आहे का तुम्हाला? येताय का नाही तुम्ही? हो हो जाऊयात जाऊयात. मला एक सांग, काल जे झालं त्याचं टेन्शन घेतलंस का तू? हो नाही हो. बर जाऊया. आवरा लवकर. हा. प्रेसिडेंट, आजची न्यूज वाचली का? कसली न्यूज? काय हो, तुम्हाला कळले बाई न्यूज? नाही नाही, इंग्रजी पेपर वाचता ना म्हणून म्हणलं. हा होते नाही, हे बघा इथं मराठीत आहे. ऐका, ब्रेकिंग न्यूज आली बरं का. अजिंक्य आणि शीतलच्या घराचं स्वप्न भंगलं. दोघं बी टेन्शन मध्ये. अशी न्यूज आली? आरामात आरामात, नाही तर जाचाली एकदम. आओ काहीतरीच काय सांगतो, अशी कुठे न्यूज येते बाई? हो प्रेसिडेंट, अशी न्यूज नाही आली, पण मी आपलं मनाचं ड्रीम म्हणून सांगितलं. पण समजा अशी न्यूज आली तर किती भारी होईल नाही का? हा, तसं बी त्या आजाच्या कौतुकाच्या किती बातम्या आल्या, त्यांनी हॅव केलं तेव केलं. अशी जर का बातमी छापून आली ना तर आम्हाला इतका आनंद होईल. ओ जरा खाली या, खाली या. उगाच लय हवेत इमले बांधू नका. आणि तुम्ही जरा हळू आवाजात बोला. चिल प्रेसिडेंट, एव्हरीथिंग इज फाईन नाव. आणि आपलं मिशन तसं पण कधीच सक्सेसफुल झाले. तर सक्सेसफुल म्हणे. हे असंच कायम करत आला तर माती खात आलेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं मिशन तवर कंप्लीट होत नाही जवर आपण पूर्णपणे बाजी जिंकत नाही. शीतल, अजिंक्य कुठं निघालं तेवढं गडबडीत? हिला जरा ते कॉलेजला चालले होते. ते जरा काम आहे, येते लगेच परत. जास्त वेळ नाही लागायचा. काय हो, दवाखान्यात चालू आहे लगेच सांगणार होता ना तुम्ही? ही गोष्ट पोटात राहत नाही बघा तुमच्या तर. आता सांगितलं तर काय काय नाही, चला तुम्ही पुढे सांगते. चला. फौजी, सावकाश जावं बर का. हाताकडे जरा लक्ष दे. हो, ही दोघं कॉलेजला नाहीत गेलेत. कशावर ना? तुम्ही आता बघितलं नाही बाई? अजिंक्य काहीतरी बोलायला जाणार तेवढंच शीतलने त्यांना अडवलं. हो डिटेक्टिव्ह, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी म्हणत असतात तुम्ही. जरा चिल मारा. अजून कुठं जाणार आहेत ते? आणि तसं पण त्यांचा घराचा विषय कधीच मिटलाय. या शीतलीच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतंय. शितले, उगच आलोय आपण इकडं. जर तुला नाही काय झालेलं, डॉक्टर नसलं तरी कळतं मला. सगळं तुम्हालाच कळतं काय का नाही? तुला कसं तरी होतंय म्हणून सांगतोय. शीतल शिंदे, जावा. थांब मी येतो. हो, तुम्ही कुठे येताय? तुम्ही बसा इथंच, आले मी. पाहुणं, हो पाहुणं.
तुमचं कोण आजारी आहे? हा, बायको. हा बायको आजारी. हा ऐकून आहेत? नाही येतंय की तसं काय नाही. बोला. काय झालंय? काय नाही. तुम्हाला नाही, तिला तिला. हा, बायकोला. हा हा, तिला कसं तरी होतंय. काय? तिला कसं तरी होतंय. हा कसं तरी होतंय तिला. हा हा अच्छा. माझं बी अवघड झालंय बघाल. का? तुम्हाला काय झालं? हा तुम्हाला काय झालं? मला पण कसं तरी होतंय. ही गुडगी दुखतात. त्याचं असं झालं बघा, सकाळच्या पारीने उठलो. बरं, बाकी काही त्रास आहे का? नाही डॉक्टर. बरं, तुमच्यावर कोणी आलंय का? माझे मिस्टर आलेत की. फौजी आलेत? हा, मग बोलून घ्या ना त्यांना. मी सांगतो त्यांना काय सांगायचं ते. नाही नको. म्हणजे मी त्यांना नंतर सांगते. बरं ठीक आहे, व्यवस्थित काळजी घ्या. हा, आणि वेळेवरती चेकअपला या. ह्या गोळ्या व्यवस्थित घ्या आणि फौजीने पण याची व्यवस्थित कल्पना द्या. थँक्यू डॉक्टर. ओके. काय म्हणले डॉक्टर? काय नाही. बघ, सांगते काय नाही झालं तर ऐकायचंच नाही माझं. घरी जरा झोपली असतीस तर बरं वाटलं असतं. दोघांची पळापळ, तुझी पळापळ, माझी पळापळ, तुला टेन्शन, मला टेन्शन, उगाचच. चला आता येतो बाबा. हा काय नाही झालं. हा येतो. हा. तुम्ही कुठून निघाला आता? कुठं म्हणजे? जर रावल्याकडनं जाऊन येतो. आता? हा. नाही, काय काम आहे का? नाही, असंच चाललोय. हा, मग असंच कशाला चाललाय? अगं, घरात बसून काय करू? जाऊन येतो, जरा बसून येतो. अहो पण आता जायचं काय नडलंय वय? अगं, काय प्रॉब्लेम आहे तुला? अहो ते मला जरा बोलायचं तुमच्याशी. तर एवढं गाडीवरून आलो, एका शब्दाने काय बोलले नाही आणि आताच बोलायचं सुचते रे तुला. जरा कुठं जायचं म्हणलं तर हे बघ, मी आधी जाऊन येतो, तुला काय बोलायचं आल्यावर बोल. आणि इथंच चाललोय. अहो पण काय शिकले का तुझं? जरा कुठं पोरांच्यात चाललो की झाली तुझी किरकिर चालू. कसं तरी होतंय ना तुला? जा झोप जा. आणि काय सकाळपासून अशी वागायला लागलीस काय माहिती तू? जा. ऐकत जावं की मी काय म्हणते ते. तुम्हाला जे सांगायचंय ते असं घरात बी नाही सांगता येणार. आजक्या माझ्या टिपच घे, आयुष्यात भलं होईल तुझं. अरे खरं सांगतो तुला का, मला नाही जमणार तिला का. अरे डिरिंग बिरिंग काय नसतं, डायरेक्ट जायचं आणि म्हणायचं लवशिप देते का. दिली तर दिली, नाही तर उडत गेली. हाँ उसको डायरेक्ट बोलने का, तू नहीं तो और सही. हाँ हा, मी तसंच करत असतो आणि आता प्रपोज करत असतो बघ. हा हा, कर कर आणि मर एकदाचा. हा? नाही डर काय का. अबा कोण आले. खरं तर का नाही आजक्या, तू याच्याकडनं टिप्स घ्यायला पाहिजेस. अरे सक्सेस टू रे प्रेमाच्या आज्याच्या. का रे, काय झालं? अरे आपल्या भावाला जरा टिप्स दे की प्रेमाच्या. अरे आजा, आताच तुझा हात बरा झालाय,
लगेच मोटरसायकल चालवायला लागलास? अरे हाताला जरा विश्रांती दे. हो बाप्पू, नका तुम्ही माप काढू. आजा तू चालव. बाप्पू तो का तुमच्यागत नाही, फौजी आहे फौजी, एकदम फिट. नाहीतर तुम्ही वाहा के वाहा. माझ्यासारखा पाहिजे. अरे मी जर बॉर्डर वरती गेलो तर सगळ्या दुश्मनांची बिन पाण्यानं हजामत करून टाकेन. जावं लवकर, करा जावा हजामत. मी नाही जाणार, म्हणजे तुझ्या मनासारखंच होईल. मी जर इथनं गेलो तर इकडे तू माझं दुकान विकून टाकशील. करणारच आहे दुकान मी. बघा दाखवतो. हे रावल्या बापू, जाऊ देव. तुला काय अक्कल आहे का नाही रे? सॉरी म्हण. कुणाला? कुणाला म्हणजे बापूंना. अरे ते म्हण. हाय बापू. असं वय नेट मॅन. रावल्या नीट म्हण. बापू सॉरी. हा अहो काय नाही बापू, जरा गडबडीत बाहेर जायला लागलं म्हणून गाडी घेतली. काय काळजी वाटते म्हणून मी बोललो, बाकी काय नाही. राहुल भाई, आता आपला विषय अर्धवटच राहिला की. अरे मी सांगितलं ना, जायचं भिडायचं डरणे का क्या बात आहे. कर काय झालं? अरे आपल्या भावाचा विषय खोलाय ना भाऊ. म्हणजे पुरीवर जीव आलाय का? अरे ती आपली शिमडी दीपी. हे गोट्या, शिमडी म्हणायचं काम नाही दीपीला. काय दीपी दीपी लावले? डीपीला फोटो ठेवून काय घडत नसते, त्यासाठी मेहनत घ्यायला लागती. आता बघ फौजी म्हणजे तो एवढा एक्सपिरियन्स पर्सन, म्हणजे लव्ह मॅरेज वाले ना, सगळी माहिती त्यांना डिटेल मध्ये असते. आता फौजी तुम्हीच सांगा बरं काहीतरी याला. अरे हो, पण काय झालंय? हा फौजी, मॅटर असा आहे की म्हणजे मला असं वाटतंय की सेटिंग झाली. म्हणजे आम्ही एकमेकांचा नंबर घेतल्यात. तिच्याकडे बी माझा नंबर आहे, माझ्याकडे बी तिचा नंबर आहे. म्हणजे आम्ही व्यवस्थित बोलतो बर का. अरे मग झालं की. अरे झालं की काय? उदरचे फोन आताच नाही ना, येऊन नुसतं चुलीत लाकडं घालतोय, जाळाचा काय पत्त्यात नाही. असं आहे व्हय? हा ना, काय कळना झालंय बघ. हे बघ, तू टेन्शन घेऊ नको. पोरगी पटवणं लय बेसिक असते. तू उगाच रडत बसते लागा. गोट्या, लय तत्वज्ञान झाडू नको. बस छान, तुला काय ढेकळ तरी माहितीये का? आजा बाबा तू सांग जरा ह्याला. मी? हा बर, मला एक सांग, तुला ती आवडती हे फिक्स आहे? मग विषय करावं. बर मग ऐक, आता तिचा फोन नाही ना आला अजून. असू दे, येणार. फक्त लय भाव नको देऊ तिला. काय म्हणतोय बघा, भाव देऊ नको म्हणतोय. अरे मग आजा फोन कसा येणार? अरे आशक्या, असंच असतं. तिला वाटलं नाही पाहिजे तू तिच्या फोनची वाट बघतोय ते. बघ तापक तिचा फोन येतो का नाही ते. होय, हे असं असतंय व्हय? मग अरे आपली पण काही इज्जत आहे का नाही? अरे आपला पण होड राहिला पाहिजे. घे जरा आजाकडनं आदर्श घे. नुसते मुंडी हिलवू नको, मुस्कार फुलीन. ए फौजी फौजी, तुम्हाला लवकर बोलावले शीतलताईनं महादेवाच्या देवळापाशी. लवकर? हो. काय लागा, तुमचं लग्न झाले तरी चोरून भेटताय वे. काय लागा आसक्या, घे आदर्श. ए चोरून कुठं भेटतोय? नाहीतर काय. फौजी जाताय ना? तिला म्हणा आलोच. अय लव गुरु, तुम्हीच म्हणताय आणि तुम्हीच असं करताय वे.
अरे तूच म्हणलास ना आत्ता भाऊ द्यायचा नाही म्हणून. आला काय एवढं एवढं पोरग बोलवायला म्हणून लगेच निघाला सोय. काय लका आज्या झालं की आता लगीन तुमचं. आता जरा मित्रांना वेळ दे की. बरोबर आहे. जावं लवकर शिकल ताई तिकडे वाट बघती. एक काम कर सुरजा, तिला सांग आलोच म्हणून. आलोच म्हणजे लगेच या म्हणून सांगितलं नाहीस तू त्यांना? नाही नाही मी सांगितलं की तेच म्हणले मी नाही येत. त्यांना म्हणाव आत्ताच्या आत्ता या. एवढं कॉन्फिडन्स. तिला सांग आज्या येत नाही म्हणतोय. येत नाही जा. त्यांना म्हणाव आत्ताच्या आत्ता नाही आला तर काय खरं नाही. बर ऐ इकडे या. अजिंक्य, मिस्टर फौजी, आता तर तुम्ही गेला नाही. तुमचं काही खरं नाही. लक्का हायच एवढा एवढा बिरमुट्या एवढा आणि तू बोलतोस लक्का केवढा. अरे काय नाही, पोरांच्यात बसलोय ना म्हणून असं करत असेल. तुझ्या तुझा घरला माझं मी बघतो जा. नक्की ना? अरे हो जा. बर 10 9 8 ए थांब 7 थांब निघालोय. 6 थांब 5 चाललोय की थांब. 4 3 शितले काय झालं का? काय बोलायचं होतं? हा इथं पोरं हसायला लागली माझ्यावर. अजून तुम्ही चोरून भेटता का म्हणून. तर 2 मिनिटं पोरांच्यात बसलेलं बघत नाही तुला. काय तू तर बायकांसारखीच वागायला लागली. तुला म्हणलं ना मी एकदा आलो म्हणून. काय झालं बोल. एकदा सांगितल्यावर इथे येता येत नाही लगेच. अगं एकदा सांगितलं म्हणजे अगं इकडे येतच होतो ना मी. आणि एवढं काय झालं तेव्हा? तू तर ना आग लागल्यागतच करायला लागलीस. आग लागल्या का म्हणजे तरच तुम्ही येणार वे. बायकोची काय किंमत आहे का नाही तुम्हाला? किंमत? तुझी किंमत नाही मला शिकले. आता मित्राशीच गेलो आणि तुम्हाला बोललोस मी आलो नाही. तुला काय तुला किंमत दिली असं होतं? अहो पण जबाबदारी नावाची काही गोष्ट आहे का नाही? आता प्रमोशन होणार आहे तुमचं. जबाबदारी? अगं आल्यापासून जबाबदारीनच वागतोय की शिकले. घरातलं बघतोय, बाहेरचं बघतोय, अजून किती जबाबदारीने वागायचं? आणि कसलं प्रमोशन झालंय? माझं प्रमोशन लान्स लाईक झालंय, सगळ्यांना माहिती. कुठलं प्रमोशन करतीस? अहो बाप म्हणून प्रमोशन होणार आहे तुमचं. अगं बाप म्हणून नाही, लान्स लाईक म्हणून प्रमोशन होणार आहे. इकडे बघ काय म्हणलं तू? मी बाप बाप होणार आहे? अगं येडी का कोणी तू? शितले मी बाप होणार आहे? हा शितले अगं शितले. लागिर लागिर झालं जी, अधीर अधीर झालं जी, ज्वानीचं तुफान आलं जी, आता लागिर